एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये आराईसह इतर गावांमध्ये सध्या भूत फिरत असल्याची अफवा पसरली आहे। सोशल मीडियावर भूताचे कथित फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सायंकाळनंतर गावात शुकशुकाट दिसत असून तरुण हातात लाठाकाठ्या घेऊन पोलिसांच्या मदतीने जागता पहारा देत आहेत। मात्र अद्याप कोणतंही भूत आढळलं नसल्यानं पोलिसांनी स्पष्ट केलंय। असं असलं तरी निव्वळ अफवा असल्यानं असं पोलीस म्हणतात। आता ह्या अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही दिला आहे। गेल्या 4-5 दिवसापासून आराई गावामध्ये जी अफवा पसरलेली आहे की एखादा प्राणी, भूत किंवा मनुष्य सदृश प्राणी फिरत असून त्याची दहशत निर्माण झालेली आहे। तर अशा पद्धतीची बातमी मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनाने पोलीस गाडी आणि ग्रामस्थांच्या मदतीने 2 दिवस आराई गावामध्ये पूर्ण सर्च केलेला आहे। अशी कोणतीही घटना उघडकीस आलेली नाही। सदरचा जो फोटो व्हायरल होतोय सोशल मीडियावर तो सुद्धा 2020 मध्ये प्रसिद्ध झालेला होता। तो जुना फोटो कोणीतरी सोशल मीडियावर फिरवून खोटी अफवा पसरवत आहे। भूत आहे, विचित्र प्राणी आहे आणि तो रात्री वस्तींवर माणसांवर अटॅक करतो। ही जी अफवा आराईगावामध्ये पसरली गेली सोशल मीडियाद्वारे, ती सोशल मीडियाचं प्रतिबंध करण्यासाठी आणि गावातील अफवा बंद करण्यासाठी आम्ही काल ग्राम तंटामुक्ती समितीची बैठक घेतली आणि बैठकीमध्ये सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन जोही कोणी ही अफवा पसरत असेल आणि जी अफवा पसरून ह्या ग्रामस्थांचं भीतीचं वातावरण कोणी तयार करत असेल आराईगावामध्ये, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं पोलीस प्रशासनाला आम्ही पत्रक तयार केलं। टॉप 18 प्रायोजक केसरी टूर्स। केसरी एक अविस्मरणीय अनुभव। मुंबईतील 2 मेट्रो मार्गिका पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता। पंतप्रधान मोदींच्या हस्ते होऊ शकतं लोकार्पण। मध्य रेल्वेवर 10 महिन्यांत पकडले 34,34,000 फुकटे प्रवासी। विना तिकीट प्रवाशांकडून 203 कोटींचा दंड वसूल। राज्यातील साखर गाळप हंगाम अंतिम टप्प्यात। आतापर्यंत राज्यात 918 लाख टन ऊसाचे गाळप तर 856 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन। एसटी तिकीट सवलतीसह एनसीएमसी कार्ड। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा। राज्यातील सर्व आगारांमध्ये लवकरच नोंदणी मोहीम। पहिल्या टप्प्यात 14 चार्टर्ड विमान कंपन्यांचे स्पेशल ऑडिट। डीजीसीएनं घेतला निर्णय। अजित पवारांचा विमान अपघात झालेल्या कंपनीला वगळलं। माथेरान ई रिक्षा बंद तुर्तास स्थगित। सेवा पूर्ववत सुरू। सरसकट 94 परवानाधारक हात रिक्षा चालकांचा परवाने मिळवण्यासाठी पुकारला होता बंद। मे मध्ये धावणार मोनोरेल। चेंबूर येथे मेट्रो आणि मोनोरेलची जोडणी। मेट्रो 2B मार्गिकेतील चेंबूर स्थानक आणि मोनोरेल एकाच वेळी सेवेत। आता या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या। भाजप सत्तेवर आल्यापासून राज्यातल्या आणि देशातल्या तपास यंत्रणा लाचार झाल्या आहेत। तुमच्या सरकारवर आणि तपास यंत्रणांवर आमचा विश्वास नाही। संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल। कोश्यारींना धोतर नेसता येत नाही ते ठाकरेंना काय सांगणार। संजय राऊतांची भगतसिंह कोश्यारींवर सडकून टीका। सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद पण अजितदादा गेल्याचं दुःख मोठं। एका डोळ्यात अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात आनंद अशी स्थिती। खासदार सुप्रिया सुळेंची भावनिक प्रतिक्रिया। शिवसेना उभाटा पक्षाचे सय्यद इक्बाल परभणी महानगरपालिकेचे महापौर। शिवसेना उभाटा आणि काँग्रेस पक्षाची झाली युती। पहिली 2.5 वर्ष शिवसेना उभाटाचा होणार महापौर। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात। पालकमंत्री सुनेत्रा पवारांची बैठकीला ऑनलाईन उपस्थिती।
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक. जिल्हा परिषद निवडणुकीत पैशांचा महापौर येऊनही निष्ठा विकली नाही, येणारा काळ आपलाच असेल. मातोश्रीवर शिवसैनिकांशी बोलताना उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य. माझ्या घातपाताच्या सुपाऱ्या दिल्या गेल्या, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा. जरांगेंच्या दाव्यामुळे एकच खळबळ. बीडच्या चौसाळा येथील परीक्षा केंद्रांवर सामूहिक कॉपी प्रकरणी 17 शिक्षकांवर गुन्हा दाखल. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर प्रशासनाचा मोठा दणका. नागपूरच्या दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अध्यक्षांनी महिलेवर हात उगारल्याचा व्हिडिओ व्हायरल. गैरप्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीवेळी भंते सुरई सुंगाईंना उगारला हात. घटनेनंतर टीकेची झोड. अहिल्यानगरमधील राज चेंबर परिसरात अरबार शेख या तरुणावर झाडल्या गोळ्या. गोळीबारानंतर आरोपी फरार. पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती. दुपारच्या बातम्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक महत्त्वाची बातमी आपण वर्ध्यातून पाहूया. वर्धा जिल्ह्यातील शासकीय रुग्णवाहिकेचं धक्कादायक वास्तव उघड झालंय. 201 मुदतबाह्य रुग्णवाहिका रस्त्यावर धावतात. केवळ 86 रुग्णवाहिकांना वैध प्रमाणपत्र असल्याचा प्रकार समोर आलाय. नूतनीकरण न करणाऱ्या 121 रुग्णवाहिकांना नोटीस बजावण्यात आली आहे. वर्धा, समुद्रपूर आणि गिरड इथल्या रुग्णवाहिकेवर कारवाई करण्यात आल्यानं हा प्रकार समोर आलाय. शासकीय रुग्णवाहिकाकडून रुग्णांच्या जीवांशी खेळ खेळला जात असल्याचा आरोप केला जातोय. जिल्ह्यामध्ये अशा अनेक रुग्णवाहिका आहेत ज्यात आरोग्य विभागाचा सुद्धा समावेश आहे. त्याची मुदत संपलेली आहे आणि अशा मुदत संपलेल्या ज्या रुग्णवाहिका आहे त्या रस्त्यावर धावत आहे आणि त्यामुळे आरोग्य विभागाचा जो कारभार जो आहे तो पुढे आलेला आहे. आणि यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या ज्या अधिकारी आहेत स्नेहा मेढे मॅडम यांच्याशी बातचीत करणार आहोत. मॅडम, काय सांगाल, कशा पद्धतीने ह्या रुग्णवाहिका रस्त्यावर धावतात, काय कारवाई केली जाणार आहे आणि किती रुग्णवाहिकेचं नूतनीकरण झालं आणि किती बाकी आहे? वर्धा जिल्ह्यात एक साधारण 201 रुग्णवाहिका आहेत. त्याच्यापैकी 86 रुग्णवाहिकांचे जे वैधता प्रमाणपत्र नूतनीकरण झालेले आहे आणि काही वाहनं आहेत ज्यांचं वैधता प्रमाणपत्र नूतनीकरण झालेलं नाही. अशा सर्व वाहनांना आपण एक नोटीस बजावण्यात आलेली आहे. आणि त्याच प्रकारे जर का अशी वाहनं रस्त्यावर आढळून येत असतील तर त्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय वर्धा यांच्याकडनं कारवाई देखील होते आहे. त्याचमुळे आत्ताच आपण एका रुग्णवाहिकेवर या संदर्भात कारवाई देखील केलेली आहे. शासकीय वाहने जे आहेत, शासकीय डिपार्टमेंट जे आहेत त्या डिपार्टमेंटच्या गाड्या ची मुदत संपली जाते, मात्र मुदत संपल्यानंतरही त्याचं नूतनीकरण केलं जात नाही. म्हणजे अवेअरनेसचा अभाव म्हणावं की वेळ काढू धोरण, काय सांगा? एक शासनाची एक पॉलिसी आलेली आहे की 15 वर्ष जी काही वाहनं शासनाची जुनी झालेली आहेत त्या सगळ्या वाहनांना स्क्रॅप करायचं आहे. ओके, त्याच्यामुळे त्या वाहनांमध्ये रुग्णवाहिका पण असतील तर त्यामध्ये जर का ज्या शासनाच्या नावाची रुग्णवाहिका असेल आणि तिला एक 15 वर्ष झालेले असतील तर अशा वाहनांची जे स्क्रॅप करायचे आहेत. त्याच्यामुळे तेही एक धोरण आहे. त्याच्यामुळे कदाचित सदरच्या डिपार्टमेंटकडनं काही वाहनांचं स्क्रॅपिंगसाठी प्रस्ताव आलेले आहेत. त्या अनुषंगाने आपण त्यांना रिपोर्ट देखील केलेला आहे. परंतु ज्या वाहनांना 15 वर्ष पूर्ण झालेली नाहीत अशा वाहनांनी त्यांच्या वाहनाचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते वैध ठेवणं हे महत्त्वाची बाब आहे. नक्कीच जे वाहतुकी संदर्भात जे नियम आहे ते पाळल्या जाणार नाही, त्यांच्यावर मात्र कडक कारवाई केली जाईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मते, न्यूज 18 मराठी, वर्धा. पुढची बातमी पालघरमधून. पालघरच्या वाडा ग्रामीण रुग्णालयात महिला डॉक्टरांशी असभ्य वर्तन केल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेनंतर डॉक्टर हर्षदा पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल करत तडकाफडकी राजीनामा दिलाय. रुग्णालयात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता आणि पोलिसांनी हस्तक्षेप केला. या घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असून दोषींवर कारवाई न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. नेहमी ह्यांचा येऊन अरेतुरेची भाषा असते व जे एवढ्या महिलांचा माप होता तो त्यांच्या अंगावर येत होता. आम्ही एकही कर्मचारी त्यांच्या सोबत नव्हत्या.
त्याच्यानंतर त्यांनी असं बोलले की हॉस्पिटल आम्ही पेटवून देऊ. ह्यांचं नेहमीच आम्हाला असं वागणूक असते. येऊन आणि अरेतुरीची भाषा करतात, मारण्याचा धमकी देतात. ह्यांच्यावर काहीतरी कारवाई करा, त्याच्याशिवाय आम्ही काम करणार नाही. ज्या आशा वर्कर कॅम्पसमध्ये उपलब्ध होत्या त्यांना बोलवलं आणि हे सगळे आरोप खरे आहेत का असं त्यांच्यासमोर विचारून हे आरोप खरे नाही आहेत हे समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी अतिशय अरेरावीच्या शब्दात की तुम्ही नोकर आहात आणि आम्ही मालक आहोत आणि तुम्हाला मालकांशी बोलण्याची अदब नाहीये वगैरे वगैरे शब्दात माझा अपमान केला. आणि तरीही मी जास्त काही प्रत्युत्तर न देता त्यांना म्हटलं की तुमचं बोलून झालं असेल तर मी जाते, माझे पेशंट तिकडे खोळंबले आहेत. आणि मी जायचा प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये त्यांनी मला जे बाळू लहांगे होते त्यांनी मला वडिलांवरून शिवीगाळ केली. पुण्यातील MIT कॉलेजमध्ये वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल दरम्यान काही विद्यार्थ्यांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. बांगलादेशी विद्यार्थ्यांनी त्यांच्या फूड स्टॉलवर स्टिकर चिटकवल्यानंतर स्टिकरच्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येते. या संदर्भात पुणे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पुढची बातमी पुण्यातूनच. पुण्यातील मुळशीमध्ये भीषण अपघात झालाय. टेम्पो चालकानं नियंत्रण सुटल्यानं त्यानं 4 ते 5 वाहनांना धडक दिली आहे. भरधाव टेम्पोनं दिलेल्या धडकेत एक बाईक स्वार गंभीर जखमी झालाय. रिक्षा चालकासह 2 दुचाकींवर टेम्पोनं धडक दिली. ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. इनोव्हा क्रिस्टा कारच्या धडकेत 4 मुलांच्या निष्पाप मुलांचा जीव गेलाय. मुंबईतील मालाड पूर्वेतील नियलयोग विराट बिल्डिंगमध्ये हा अपघात घडला. या दुर्दैवी अपघातात 4 वर्षांचा निष्पाप मुलगा लक्षचा मृत्यू झाला. अंगणात खेळत असताना भरधाव वेगात आलेल्या इनोव्हा क्रिस्टा कारनं त्याला धडक दिली आणि चालक अपघातानंतर पळून गेला. पोलिसांनी हिट अँड रन प्रकरण नोंदवलं असून मुलाच्या वडिलांनी कार चालकावरील कठोर कारवाईची मागणी केली आहे. पुढची बातमी बीडमधून. बीडमध्ये शेजारी राहणाऱ्या 2 कुटुंबांमध्ये तुफान वादानं थेट हाणामारीत रूपांतर झालंय. ही मारहाणीची घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. या मारहाणीत एक महिला जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीड शहरातील MIDC परिसरात राहणाऱ्या 2 कुटुंबांमध्ये गेल्या काही दिवसांपासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू होता. आता या वादाचं रूपांतर अखेर हाणामारीत झालं. या हाणामारीच्या घटनेमुळे काही काळ या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पुढे नागपूरमध्ये जाऊया. नागपूरच्या दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अध्यक्षांचा गैरप्रकार समोर आलाय. भंते सुरई सुईंच्या महिलेवर हात उगारल्यानं माहिती समोर आली आहे. महिलेवर हात उगारतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणी यावेळी भंते सुरई सुरईंनी हात उगारलाय. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टीकेची झोड उठवली जाते. पुढे वळूयात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील निंबार्क इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्याला शिक्षकानं अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून राहुल बोरकर या शिक्षकानं विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप असून संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याची नाराजी व्यक्त केली जाते. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून पुढील कारवाईवर सर्वांचं लक्ष आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आपण छत्रपती संभाजीनगरमधून पाहतोय.